आज पूर्ण भारतवर्षामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आणि काही दिवसापूर्वी अशी संकल्पना कार्यकर्त्यांनी हे केली की स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इतर काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा जे कल्याण शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण सन्मान करूया, त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करूया। त्या नुसार हा सन्मान सोहळा आपण इथं त्यांचा आयोजित केलेला आहे। 5 वर्ष नसेल त्याच्या आधीपासूनच ज्येष्ठ नागरिकांच्या मी पूर्णपणे संपर्कात आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळं माझ्याबरोबर जोडलेली आहेत। त्यांची अनेक कामं काही असेल, त्यांना ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी त्यांना वास्तू असेल, असे 4 ते 5 ठिकाणी आपण जे मोठे ज्येष्ठ नागरिक मंडळ आहेत म्हणजे राणी लक्ष्मीबाई उद्यान असेल, सावली आणि माऊली चिकनगरचं असेल, रमाबाई आंबेडकर उद्यान आधारवाडीचं तिथलं मंडळ असेल, या सर्वांना आपण त्यांना बसण्यासाठी तिथे अद्ययावत अशा वास्तू उभ्या केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकमेकाच्या बसतात किंवा भेटी घेतात तेव्हा ते स्प्रेड करतात की आम्हाला आमदारांनी हे करून दिलं, ते करून दिलं। आणि आज आपण त्यांना सन्मान केला, आपण काय त्यांना निरोप पाठवला आणि आता तुम्ही बघत आहात तर अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे आपली अपेक्षा होती बाबा 500-600 ज्येष्ठ नागरिक जमतील, पण जवळजवळ 1,500च्या वर आकडा गेलेला आहे। हे सर्व त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती, त्या प्रेमाखातर ते जमलेले आहेत, कारण त्यांना कुठलंही लालच आपण आधी दिलं नव्हतं। ते आले, आपल्या प्रेमाखातर आले, त्यांना योग्य तो सन्मान त्यांचा आपण आपल्या वतीने केलेला आहे।